वर्ष आपण पाहतो जो घोटाळा झालाय, आम्ही सत्तेत होतो का? आणि 25 वर्ष जी भाजप आता आमच्यावर आरोप लावते, मला वाटतं 2002 की 97 पासून 2017 पर्यंत भाजप कोणाच्या सोबत होती? महत्वाची पदं सगळी होती, ज्या कमिटी होते, इम्प्रुव्हमेंट असेल, बीएसटी असेल, शिक्षण समिती असेल, याच्यावर भाजपने बसलेच होते ना. राज्यसभा खासदार आहेत, राज्यसभा खासदारांनी नाही, त्यांना मी उत्तर देत नाही, पण एक निश्चित आहे, आपण पाहताय मुंबईचे रस्ते असतील, मुंबईची नालीसफाई असेल, एशनशीने जो पैसा काढलेला आहे ह्याच्यातून घोटाळा केलेला आहे तो आता दिसायला लागलेला आहे. राज्यसभा खासदार एकाने वादग्रस्त वक्तव्य केलेला आहे. पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला, ज्या पहलगाम मध्ये हल्ला झाला त्यामध्ये भारतीयांचा मृत्यू झाला, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी धाडस दाखवलं नाही आणि उल्लंघना नाही. हा निर्लज्जपणा आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून सुरू आहे. आपण एक पाहिलं असेल, त्या ज्या पत्नी होत्या त्या नेव्ही ऑफिसरच्या, त्यांना कशी शिवी दिली गेली. मग विक्रम मिस्री जे स्वतः केंद्र सरकारचेच अधिकारी आहेत त्यांना शिवीगाळ झालेली. आणि आता हे मला वाटतं हा निर्लज्जीपणा भाजपचा. एका बाजूला आपण जगाला काय करायचं हे दाखवत आहोत, पण दुसऱ्या बाजूला इथे प्रचार सुरू झालेला आहे. आम्ही जगभरात एकत्र आहोत भारतीय म्हणून, हे आम्ही राहूच, पण इथे त्यांनी त्याच्यावरनं राजकारण करू नये. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, पालकमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे. मान्सून दाखल झालेला आहे, मात्र अद्याप ही पालकमंत्र्यांची बैठक ही झालेली नाही. पालकमंत्री फक्त स्वतःच्या बंगल्यांसाठी, गाड्यांसाठी, अधिकारांसाठी बैठक घेतात, बाकी मुंबईकडे कोणाचे लक्ष नाही. आदिवासी फंड जो आहे तो लाडकी बहीणकडे वळवला नाही. एक आपण पहा की ही सगळी जी उधळपट्टी झालेली कॉन्ट्रॅक्टर्सवर, ना लाडकी बहीणसाठी पैसा आहे, ना आदिवासी खात्यासाठी पैसा आहे, कुठच्याही खात्यासाठी पैसा नाहीये. आता आम्ही शालिमारची पण मागणी केली आमच्या बीडीडी चाळींसाठी. बीडीडी चाळींमध्ये आपण पाहतोय पाणी तर गळायला लागलं वरतून छतातून, तरी देखील पैसाच आला नाही, कॉन्ट्रॅक्टरना पेमेंटच झालं नाहीये. लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळतात, बाकीच्या नाही. महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. महत्वाचा प्रश्न असा आहे की सुजय विखे पाटील असं म्हणतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांबरोबर आता कोणाची युती होणार नाही, पुढच्या 2 वर्षामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच या पक्षामध्ये. ठीक आहे ना, आम्ही वेगळे वेगळे पक्ष बदलत नाही स्वतःचे कारखाने वगैरे वाचवायला, मला त्याच्यात जायचं नाही. आदित्य जी, कल नीति आयोग की बैठक हुई, उसमें ये कहा गया कि हमने जापान को सरपास करके 4थे नंबर पे हमारी इकोनॉमी आ गई, ट्रिलियन इकोनॉमी। खुशी है, इकोनॉमी बढ़ते जाए, लेकिन इसी के साथ रोजगार भी बढ़ते जाए, लोगों की आमदनी भी बढ़ते जाए और लोगों में खुशी भी बढ़ते जाए. क्योंकि आज अगर आप देखें तो सबसे बड़ी दिक्कत इस देश में बेरोजगारी है, सबसे बड़ी दिक्कत इस देश में महंगाई है, और यही है कि सरकार इस पे सीरियस है कि नहीं पता ही नहीं चलता. क्योंकि अगर किसी को पूछे सरकार में कि क्या करना चाहिए तो कहते हैं भजिया तलो. ऑपरेशन सिंदूर को लेकर जो बीजेपी के खासदार है, राज्यसभा के सांसद ने जो कहा है, विवादित बयान दिया है और ये कहा है कि वीरांगना नहीं. ये भाजपा की मानसिकता है, जो वो छुपाना चाहते थे, जो उनके मन में है वो बाहर आ गया. इसके पहले भी हम देख रहे हैं राजीव जी कि हमेशा इस तरह के बयान आते रहे. मन की बात की, मन की बात में प्रधानमंत्री ने आतंकवादी का जिक्र किया, इस प्रकार से पूरे देश में मोर्चा. नहीं पता नहीं, मैं सुनते नहीं आया हूँ कभी मन की बात, तो मुझे पता नहीं. हम तो दिल की बात कहते हैं. एनडीए की एक हाई लेवल मीटिंग होने जा रही है जिसमें एनडीए के मिनिस्टर्स और डीसीएम चीफ मिनिस्टर्स विल बी अटेंडिंग ऑपरेशन सिंदूर को लेके. और बट सवाल यही है, अगर दुनिया भर में हम ऑल पार्टी डेलीगेशन भेज रहे हैं और हम सब भारतीय हैं, तो फिर यहाँ क्यों ये वाद हो रहा है कि एनडीए और नॉन एनडीए? सारे चीफ मिनिस्टर्स को बुलाओ. जो बॉर्डर एरियाज है वहाँ के तो 2-3 चीफ मिनिस्टर तो बाहर के हैं, दूसरे पार्टी के हैं, क्या दूसरे देश के नहीं है ना, एक ही देश है. तो क्यों इसमें फिर ऐसी डिवीजन हो रही है? एनडीए हो नॉन एनडीए हो, सारे चीफ मिनिस्टर्स को बुलाओ और ब्रीफ कीजिए. और हमारी तो मांग यही है कि पार्लियामेंट का सेशन बुलाइए. मानसून शुरू हो चुका है, पर मुंबई में रस्तों का जी आप भीग रहे हो, हम भी भीग रहे हैं. आप सवाल पूछते जाएंगे तो मानसून ऐसे ही बढ़ता जाएगा. मानसून को लेकर आदित्य जी बता मानसून को लेकर सवाल है आदित्य जी. पुढे काय होतं? मानसून को लेकर मुंबई में दस्तक देने वाला महाराष्ट्र में लगातार जो मानसून की तो शुरुआत हुई है, लेकिन रास्तों के काम हो, नाले सफाई के काम हो, वो तो कुछ हुए नहीं है, सिर्फ भ्रष्टाचार हुआ है. बारिश अगर हुई है सबसे ज्यादा, तो ये जो भ्रष्ट सरकार है उनके पॉकेट्स पे हुई है, पैसों की बारिश हुई है, बाकी कुछ नहीं. फरक हा सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना पडणार आहे.